कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे आपण या ठिकाणी पाहतोय आणि या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. मग ते खेळाडू असतील ते प्रेक्षक असतील, खेळाडूंसाठी पारितोषिक आहे, प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत आणि या सुंदर वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना जी पाहायला मिळते. शेवटपर्यंत थरार या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. गेली 2 दिवस मला देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचा एक भाग होण्याची संधी मिळाली. हा पिच क्रिकेटचा थरार रंगताना नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. पंच या ठिकाणी इशारा करताना जे पाहायला मिळत आहेत. मॅचला होईल सुरुवात, सामन्याला होईल सुरुवात. आणि लेट्स प्ले इशारा येतोय संयोजकांचा. मॅच होतीये चालू. गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीम करेल फलंदाजी. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला फिरकावून दिलाय. शतरक्षक येईल चेंडूवरती, धावा घेतल्या जातील, परंतु त्या अगोदर चेंडू सीमा पार, चौकार. चार धावांच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोलले. पहिल्या चेंडूवर ठोकलाय सनसनी चौकार आणि डेड बॉल. नक्कीच पंत इशारा करतायत. शांत वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न निश्चित राहील. मॅच रंगेल, सामना रंगेल. हा फटका पुन्हा एकदा केले आक्रमण आणि आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. बचाव करायचा असेल ना तर आक्रमण करा. आणि आपण पाहतोय गायकवाडवाडी चॅम्पियन्स पहिल्या 2 चेंडूवरचे 2 सनसनीत चौकार त्यांनी मात्र जे वसूल केलेत. हा पिच क्रिकेटचा थरार. वडकी प्रीमियर लीग दिवस क्रमांक 2, मॅच क्रमांक शेवटची. गायकवाडवाडी चॅम्पियन्स विरुद्ध साबळेमाळा योद्धाच या 2 टीमच्या दरम्यान मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. केलंय आक्रमण, केलंय प्रहार, गगनाला गवसणी घालणारा एक बुलंदी जलवा, षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल. 14 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला पोहोचणारा चेंडू. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. धावफलक 2 धावांच्या साह्यानं जाऊन पोहोचेल 16 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. याच बरोबर पुन्हा एकदा केलं गेलंय आक्रमण. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. पंचांना मात्र इशारा केलाय तिसऱ्या पंचांकडे. हा षटकार आहे की चौकार चेक केले जाईल. सहा धावा, षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये होती ऍड. गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीम सुरुवात प्रभावी, आक्रमक, स्फोटक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या पहिल्या षटकात वसूल केल्यात तब्बल 23 धावा. एका षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी मात्र जी टाकली जाईल. रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. आकर्षक अशा प्रकारची नक्कीच रंगीत कपडे प्रत्येक टीमच्या अंगावरती नक्कीच आपण पाहतोय. प्रकाश जोता स्पर्धा खेळवली जाते. लाईव्ह प्रेक्षेपण केले जात आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला आवाज साऊंड सिस्टीमने नक्कीच आपल्यापर्यंत जो पोहोचवलाय. स्पीड लिमिट साठी मात्र स्पेशल मशीन आपण जे मागवले, लाइटिंग स्टंप आहेत. नक्कीच आपण पाहतोय LED स्टंप. आणि या खऱ्या अर्थानं कशाचीच कमतरता नाहीये. हा पिच क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग दुसरा दिवस सुपर डुपर हिट होताना जो पाहायला मिळतोय. पर्व देखील दुसरा आहे. या दरम्यान मात्र आपण पाहतोय फटका या ठिकाणी जो खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 25 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. अनिकेत गुंजाळ सर गतवर्षी देखील जोडले गेले होते, यावर्षी देखील जोडले गेलेले आहेत.
चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय उत्तुंग षटकार, 6 धावा. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गायकवाडवाडी चॅम्पियन्स जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरची धावा जर पाहिलं तर 31, बिनबाद 31. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. ओव्हर क्रमांक 2 जारी, 31 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आणि यष्ट्यांचा वेध, स्लोअर वन आपण पाहतोय, त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. फलंदाज बाद. ओव्हर क्रमांक 2 जारी, 31 धावा. पहिली विकेट आपल्याला त्या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते. दर्शकांची नक्कीच फार मोठी गर्दी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती आपण या ठिकाणी पाहतोय. कोण मारणार बाजी या शेवटच्या लढतीमध्ये खेळाडूंची देखील काळजी घेतली जाते. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे खास कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी आपण पाहतो, एनर्जी ड्रिंक या स्पर्धेच्या माध्यमातून विशाल मोडक यांच्या माध्यमातून मात्र जे पोहोचवण्यात आलेले आहेत. प्रतीक जाधव अगदी नोटांचा बंडल घेऊन आपल्या खिशामध्ये चौबाजूंनी फिरतायत. जो प्रेक्षक झेल टिपेल 200 रुपये त्याच जागेवरती दिले जातील. प्रतीक जाधव सर त्या ठिकाणी मात्र आहेत. हा चेंडू लेग स्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा वाईड आहे. खराब स्वरूपाचा नक्की चेंडू आहे. या अगोदरचा चेंडू न होता हा चेंडू वाईड आहे. पहा हा फटका, शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल निसटलाय, झेल सटकलाय, मिळतंय ते जीवनदान. अनेक घडामोडी मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीम करते फलंदाजी. स्कोर कार्ड वरती धावा आहे 35. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी जारी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे केतन. हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा पोहोचतोय. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. फेकी त्या ठिकाणी पोहोचली एक. आपण पाहतोय धाव फलक या 3 धावांच्या सहाय्यानं 38 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 38 रन, 38 धावा. एक संघर्षमय क्रिकेट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जारी. गायकवाडवाडी चॅम्पियन्स आणि साबळेमळा योद्धाच या 2 टीमच्या दरम्यान. कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूला नक्कीच उचलताना पाहायला मिळतोय. एक धाव, सिंगल, मला वाटतं 2 धावा, 2 धावा घेतल्या गेलेल्या आहेत आणि षटकाची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 ची सरासरी, बनवल्या 40. ही मॅच संपल्यानंतर लकी ड्रॉचा विनर काढला जाणार आहे. 1000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक चषक. मला वाटतं आमच्या अमोल भाऊ मोडक यांच्या वतीनंच हे पारितोषिक आहे. प्रत्येक दिवशी 1000 आणि एक आकर्षक चषक. प्रत्येक दिवशी या जो लकी ड्रॉ विनर असेल त्याच्यासाठी पारितोषिक. अमोल भाऊ मोडक यांच्या वतीनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच शेवटची चालू आहे. ही मॅच झाल्यानंतर लकी ड्रॉ काढला जाईल. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल जी घेतली जाते, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. शेवटच्या दिवशी तर प्रेक्षकासाठी खास सायकल ठेवली आहे लकी ड्रॉ साठी. सन्माननीय संदीप भाऊ आंबेकर यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी शेवटच्या दिवशी सायकल आहे. काय फटका सजवलाय, ताकद आहे या फटक्यामध्ये, परंतु शतरक्षण तेवढंच प्रभावी केलंय. काय शतरक्षण केलंय, चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये जाडवलंय. चेंडूला नक्कीच आपण पाहिलंय कुणावरती अन्याय होणार नाही असे निर्णय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतः आयोजक संयोजक चेक करतायत चेंडूला सेफ मध्ये अडवलंय का. गावची क्रिकेटची स्पर्धा आहे, फार मोठा संघर्ष असतो विजेतेपदासाठी. आणि
स्वतः संयोजक आयोजक त्या ठिकाणी देखील आहेत, परंतु तिसऱ्या पंचांद्वारे पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये चेक केले जात आहे चेंडू सेफ मध्ये अडवलाय की नाही हे चेक आपण पाहतोय केले जात आहे. फुलटॉस चेंडू होता, बिग हिट केला होता. चेंडूला त्या ठिकाणी अडवलं गेले, अर्थात सुरेख शतरक्षकाचं त्या ठिकाणी स्वतः आयोजक आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत आहे आणि त्यांनी निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच जो पोहोचवलाय. दोन धावा आता नक्कीच ज्या घेतल्या गेलेल्या आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईल. धावांसाठी फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय जारी आहे. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठी, हा संघर्ष आहे वडकी प्रीमियर लीग विजेतेपदावरती आपलं नाव कोरण्यासाठी. 6 मॅचेस काल होत्या, 6 मॅचेस आज देखील आपण पाहतोय. एक मिनिट फक्त थांबा. ज्यावेळेस चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला त्यावेळेस एकच धाव जी घेतली गेलेली आहे. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा. बी कंटिन्यू. धावा आहेत 46. ओव्हर क्रमांक 3 जारी. याच बरोबर हा फटका शतरक्षक येतोय, चेंडूच्या खाली पाहायला मिळतीये विकेट. फलंदाज बाद. तिसरं षटक जारी. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गायकवाडवाडी चॅम्पियन्स या टीमला लागलेला धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. गायकवाडवाडी चॅम्पियन्स विरुद्ध साबळेमाळा योद्धाज या दोन टीमच्या दरम्यान एक संघर्षमय क्रिकेट मुकाबला रंगताना पाहायला मिळतोय. हा पिच क्रिकेटचा थरार. या दरम्यान फॉलो थ्रू मध्ये सुरेख शतरक्षण यष्टी उडवल्यात, परंतु फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 46 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 धावा 2 गडी बाद. शेवटचं अंतिम अखेरचं षटक, हानामारीचं षटक म्हणजे या षटकाकडे जे पाहिले जाईल. प्रयत्न असेल मोठमोठाले फटके खेळण्याचा शेवटच्या षटकामध्ये. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अखेरचं षटक, अंतिम षटक, शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज, तयार. अजित नावात जीत आहे. नो बॉल. लगातार 3 विकेटसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय श्रावण मोडक यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. 1 रन शॉट आणि विकेट. रनआउटची विकेट आणि 1 रन शॉट. एकही धाव नाहीये, एकही धाव नाहीये. धावबादची शिकार, शॉर्ट रन नक्कीच आपण पाहिली. न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान गोलंदाज चेंडू खाली पाहायला मिळेल विकेट. फलंदाज होतोय बाद.
आणखीन एक धक्का. सत्तेचाळीस धावा, 4 गडी बाद. शेवटचं षटक प्रगती पथावरती चालू आहे. विजय गायकवाड याने जर एक षटकार मारला तर पवन कुर्दने यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. सत्तेचाळीस धावा, 2 टप्पे खात आहेत. चेंडू आपण पाहतोय, नो बॉल. विजय गायकवाडने जर एक षटकार मारला, पवन कुर्दने आणि स्वप्नील मोडक प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. हा फटका आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती या सिंगल घेतली गेली आहे. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. शेवटचं षटक आहे, त्यामुळे मात्र नक्कीच आपण पाहतोय संघर्ष असेल. धावा बनवण्यासाठी संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा. हा चेंडू आपण पाहतोय, सुरेख कलेक्शन केलाय. फॉलो थ्रू मध्ये यष्ट्या उडवल्यात पाहायला मिळते. विकेट क्रमांक 5. विजय गायकवाड बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीमनं फलंदाजी अप्रतिम सुरुवात मात्र केली होती, परंतु त्यानंतर थोडीशी पडझड गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीमची पाहायला मिळते. सारंग गायकवाड याने तर एक षटकार मारला. भरत मोडक यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. एका षटकारला 5000. स्वप्नील मोडक यांचे 2000. एका षटकारला 7000 रुपयाचं पारितोषिक. सारंग गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात बरसात. टू टू गो सर. 4 बॉल. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार. याच दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली 1-2 झेल टिपलाय पाहायला मिळेल. विकेट. 7000 रुपये नक्कीच आपण पाहतोय पाण्यात गेलेले आहेत. अगदी चेंडू सीमारेषेच्या लगत पोहोचला होता, काही अंतर, परंतु जर तर हा विषय क्रिकेटमध्ये चालत नाहीये. आपण पाहतोय सारंग परतताना जो पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6 विकेट एका बाजूला नक्कीच ज्या गमावलेल्या आहेत. गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीमच्या धावफलकावरती 50 धावा आहेत आणि या शेवटचा चेंडू नक्कीच असेल या इनिंगचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेला चेंडू ढकलून दिलाय. शतरक्षक चेंडूवरती चित्याची चापळा आहे. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यष्ट्या उडवल्यात पाहायला मिळते. विकेट. बनवल्या गेल्यात 52 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा बनवल्या गेल्यात. तर जिंकण्यासाठी साबळेमळा योद्धाच टीमला 53 धावांची गरज. 53 इज टार्गेट. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. वडकी प्रीमियर लीग 2024 पर्व 2च्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. उद्याचा दिवस जर पाहिला तर उद्या देखील महत्वपूर्ण मॅचेस संपन्न होणार आहेत. उद्या 6 मॅचेस असतील. 7:30 वाजता उद्या सुरुवात होईल आणि 10वा मैल हिटर्स आणि पाटील वॉरियर्स यांच्यात उद्या पहिली मॅच होईल.
त्यानंतर सिद्धार्थनगर कॅपिटल आणि पवारमाळा सुपर किंग दुसरी मॅच उद्या जी होईल. तिसरी मॅच जाधवमाळा स्ट्रायकर्स आणि शिवशंभोनगर नाईट रायडर्स यांच्यात होईल. चौथी मॅच पिंपळमाळा फायटर्स आणि तळेवाडी योद्धाच यांच्यात होईल. पाचवी मॅच वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि पाटील वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान. तर शेवटची मॅच उद्या असेल शिव राधानगर टायटन्स आणि बाजारेमाळा व्हाईट हॉर्स या टीम मध्ये. 7:30 वाजता बरोबर उद्या मॅचला सुरुवात होईल. पहिली मॅच असेल 10वा मैल हिटर्स आणि पाटील वॉरियर्स. हे आहे उद्याचं वेळापत्रक. परंतु आज ही शेवटची मॅच कोण या ठिकाणी जिंकणार हे आपल्याला पाहायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जी पाहायला मिळते साबळेमळा योद्धाच मॅचला होईल सुरुवात. सामन्याला होईल सुरुवात. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. 6 फेब्रुवारी आज नक्कीच आपण पाहतोय आणि या दुसरा दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. शेवटची मॅच शेवटची इनिंग मॅचला होईल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. चालू करा. सूचना येत आहेत चालू करा. आणि आपण पाहतोय पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार ऋषिकेश. त्रेपन्न धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. तयार होताना जो पाहायला मिळतो आहे स्लोअर वन. गती परिवर्तन पाहिलाय चेंडूवरती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. याच बरोबर आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती 2 धावा पूर्ण केले जातील. धावफलक या 2 धावांच्या साहाय्याने पुढे जाऊन मात्र पोहोचेल. अगदी खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. याच बरोबर बिग हिट केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. चेक केलं जाईल. या ठिकाणी हा षटकार आहे की चौकार चेक केलं जाईल. हा आहे खणखणीत चौकार. 4 रन 4 धावा. ताकद या फटक्यात पाहायला मिळाली. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 रन. जर अजित साबळेने सलग 3 षटकार मारले तर किरण साबळेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आक्रमकता आहे, दाहकता आहे, स्फोटकता आहे. ज्वालाग्री फटक्यांची अक्षरशः मालिका मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. 10 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय. चेंडू सुसाट सीमारेषेच्या दिशेला. चेंडू होतोय सीमापार. मिळतोय सनसनीत चौकार. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही है जो लढा नहीं. लढावं लागेल, झुंजावं लागेल. शेवटपर्यंत संघर्ष नक्कीच करावा लागेल. ही मॅच जिंकण्यासाठी 14 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा हा फटका. शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल आता मात्र टिपला जातोय. पाहायला मिळेल विकेट. फलंदाज होतोय बाद. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 14 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपले आणि आता षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. ही मॅच शेवटपर्यंत एक चांगली फाईट होईल. चांगला संघर्ष होईल. मॅच अटीतटीची होईल. यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. 14 धावा
धावफलकावरती आहेत. समान ताकदीच्या दोन टीम आमने सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा फटका आपण पाहतोय. झेल निसटलाय, झेल सटकलाय. साबळे मळा योद्धाच टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 16 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण क्षणाक्षणाला नक्कीच बदलेल. याच बरोबर आक्रमण झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय. पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण विकेट. मैदानाच्या आतमध्ये एक न्यू बॅटर पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, अतुल मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अतुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 16 वरती 2 गडी बाद आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू आहे. गोलंदाज सुमित सज्ज होतोय. ओ हा चेंडू पायाचा भेद घेणारा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. धाव कोणत्या प्रकारची मिळणार नाहीये. धाव फलक स्थिर आहे. टार्गेट 53 धावांचा आहे. 16 स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडू वरती, चेंडू फीड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चित्याची चपळाई. 2 धावा, 2 धावा पूर्ण. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. याच बरोबर स्फोटक फटका खेळलाय. शतरक्षकाची मात्र चुकी त्या ठिकाणी आपण पाहतोय. झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. सामन्याचा निकाल काही काही झेल ठरवत असतात. चुका पाठोपाठ चुका नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि गलथानपणाला क्रिकेटमध्ये नक्कीच थारा नसतो. या चुका नक्कीच थांबवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये गायकवाडवाडी चॅम्पियन टीमला. पहा पुन्हा एकदा संधी आलीये. आता मात्र 1 2 3 झेल टिपलाय. आता मात्र झेल टिपलाय. पाहायला मिळेल विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अखिल साबळे, अक्षय साबळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शांत वातावरण. ही मॅच कोण जिंकेल प्रेक्षकांसमोर पडलेला मात्र फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. गायकवाडवाडी चॅम्पियन्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साबळेमळा योद्धाच. या दोन टीमच्या दरम्यान घमासान रंगताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 33 धावा. 33 धावा 12 चेंडू. मॅचचं समीकरण. या दरम्यान आपण पाहतोय आकाशाचे वेध. पुन्हा एकदा झेल टिपलाय. लागोपाठ दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. थांबा 1 मिनिट. बॅट्समन थांबा. सागर साबळे 1 मिनिट वेट करायचंय.
आता प्रेक्षक विचारतात नक्की काय झाले, तर त्यांना सांगतो की चेंडूचा टप्पा चेक केला जातोय, नक्की कुठं पडलाय खेळपट्टीवरती. प्रत्येक गोष्टीवरती पंचांचं आमच्या संयोजकांचं नक्कीच लक्ष आहे. तर विकेट असेल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या 4 गडी या ठिकाणी गमावलेत साबळेमळा योद्धाच. या टीमनं 4 गडी या गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं समीकरण बदलतंय. 11 चेंडू 33 धावा. मॅच शेवटपर्यंत रोमांचक होईल, रंगतदार होईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. गोलंदाज होतोय सज्ज. या दरम्यान हा फटका आपण पाहतोय शत्रूच्या चेंडूवरती चित्त्याच्या चपळाईने येतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावांच्या साहाय्यानं 22 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ओ पायाचा वेध त्या ठिकाणी घेणारा चेंडू नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. मारा करण्यासाठी या गोलंदाज त्या ठिकाणी तयार होतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय सुरेख झेल, अप्रतिम झेल नक्कीच आपण पाहतोय, पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट, 5वा धक्का. डाव कोलमडतोय, डाव कोसळताना पाहायला मिळतोय साबळेमळा योद्धा टीमचा. 5 गडी बाद आपण या ठिकाणी पाहतोय 22 वरती. न्यू बॅटर केतन साबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 31 सामन्याचं समीकरण आणि क्षमता आहे साबळेमळा योद्धा टीम मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर केतन साबळे उतरताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 2 गो सर. हा चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 22 वरती स्थिर. आणि हा चेंडू आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. 22 वरती 5 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू तब्बल 31 धावा. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक साबळेमळा योद्धाज टीमला. 6 चेंडू 31 धावा. मॅच रंगतदार अवस्थेत. उद्याची लॉट्स नक्कीच आपण सांगितलेले आहेत. या ठिकाणी गेली 2 दिवस समालोचन करण्याचा नक्कीच योग आला आणि नक्कीच सुंदर स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं सचिन भाऊ तापकीर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आमच्या अमित मोडक, आमच्या अमोल मोडक यांना मी धन्यवाद देईल की समालोचन करण्याची 2 दिवसाची जी संधी दिली. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय नो बॉल. 4 षटकांच्या मध्ये जाऊन चेंडू पाडलाय. नो बॉल. मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. सर्वच्या सर्व दिवस या ठिकाणी अनिकेत गुंजाळ सर आपल्या बरोबर जोडले जातील. चांगलं समालोचन अनिकेत सरांचं देखील नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. गतवर्षी देखील ते आपल्या बरोबर जोडले गेले होते. तर कालपासून त्यांचं देखील सुंदर समालोचन आपण ऐकतोय अनिकेत गुंजाळ सरांचं. दरम्यान मात्र आपण पाहतोय धावपलकावरची धावा आहेत त्या 27 धावा. 3 चेंडू तब्बल 26 धावा. मॅच लांब चालली आहे. त्यामुळे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राची वाट पाहावी लागेल. वाईडची नोची वाट पाहावी लागेल. 3 चेंडूत बनवायच्यात धावा अजून तब्बल 26 धावा. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4 या ठिकाणी जारी 27 धावा धावफलकावरती. आणि याचबरोबर 7वी विकेट. 27 वरती 7 गडी बाद. साबळेमळा योद्धाज या टीमला आणखीन एक झटका लागताना पाहायला मिळतोय. चला न्यू बॅटर
मैदानाच्या आतमध्ये आणि हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का हे मात्र आपल्याला पाहायचंय. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज. आणि डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. एक चेंडू नक्की शिल्लक असेल. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो, उद्या 7:30 वाजता सायंकाळी मॅचेस चालू होतील. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आणि या लकी ड्रॉ आताच या ठिकाणी जो काढला जाईल, दादा मॅन ऑफ द मॅच, लकी ड्रॉ, सगळं काही आता समोर मात्र जे संपन्न होईल. कोण होणार 1000 रुपयाचं मानकरी. लकी ड्रॉ मध्ये ज्यांची नावं आहेत ते इथं वाट बघतायत. कोण होणार लाईव्ह मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश गायकवाड. 9 चेंडू 31 धावा आणि 1 विकेट देखील महत्वपूर्ण घेतली. ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. समोर आपण पाहतोय लकी ड्रॉ या ठिकाणी मात्र जो काढला जातो आहे. कोण ठरणार भाग्यवान विजेता. लकी ड्रॉ 1000 रुपये आणि या आकर्षक ट्रॉफी लकी ड्रॉ साठी मात्र जे आहे. सब्र का फल मीठा होता है. सगळे आतुरतेने वाट बघताना कोणाचं नाव निघणार. कोणाकोणाला पाहिजे 1000. 1 2 3 4 5 6 नाव आहेत का. स्टंप मध्ये लाईट काढून घ्या. अमोल दादा तुझं नाव काय. शुभम उमप. हा तुझी पण चिठ्ठी आहे का. ऋषिकेश गायकवाड. सुरुवातीला लकी ड्रॉ विनर आपण घेतोय. अगदी जबरदस्त आयोजन वडकी प्रीमियर लीग 2024 आपण पाहिले. सुरुवातीला लकी ड्रॉ आपण घेऊ आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करू. लकी ड्रॉ पद्धतीने कोण ठरणार भाग्यवान विजेता. आज कोण नवीन विजेता असणार यासाठी मात्र अगदी एक लहान मुलगा. लकी ड्रॉ पद्धतीने मात्र एका चिठ्ठीची निवड नक्कीच होताना पाहायला मिळेल. कोण ठरणार आजचा भाग्यवान. सर्वांची उत्कंठा सीगेला पोहोचली आहे. 1000 रुपयाचं रोख प्राईज आणि त्याचबरोबर एक मानाची ट्रॉफी. अभय उमप 10वा मैल ठरतोय. एका भावाने दुसऱ्या भावाची चिठ्ठी काढली. बरं तुझं आज नाव आले भाग्यवान विजेता ठरलाय. कसं वाटतंय वडकी प्रीमियर लीग पाहून. छान वाटते. तुमच्यासाठी देखील बक्षीस आहेत. 1000 रुपयाचं प्राइज आहे आणि एक ट्रॉफी आहे. तुला वाटलं होतं का तुझी चिठ्ठी निघेल. नाही पण भावानी भावाची चिठ्ठी काढली. आपण त्याला सन्मानित करूया. 1000 रुपयाचं प्राइज आणि त्याचबरोबर मानाची ट्रॉफी देऊन अभयला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. गणेशदादा मोडक आणि अमोलदादा मोडक आणि आमचे 2 मान्यवर आहेत. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. अगदी आजचा भाग्यवान विजेता ठरलाय.
एकदा जोरदार टाळ्या अभयसाठी वाजल्या पाहिजेत. आजचा भाग्यवान विजेता आहे. खूप खूप अभिनंदन तुझं असेल. मॅन ऑफ द मॅच देण्यापूर्वी आपण ज्यांचा आवाज गेले 2 दिवस या मैदानावरती नक्कीच आपण सर्वच जण ऐकतोय, ज्यांच्या समालोचनातून आपण सर्वांना मंत्रमुग्ध केले असे असणारे आमचे टेनिस क्रिकेट विश्वातील एक सुमधुर आवाज आदरणीय प्रवीणजी गायकवाड सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी अमोल दादांना आणि गणेश दादांना विनंती करेल, त्याचप्रमाणे प्रतीकदादा जाधव तुम्ही देखील या. तुमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान प्रवीणजी गायकवाड सरांचा या ठिकाणी केला जातोय. खरं तर सुमधुर आवाज आणि टेनिस क्रिकेट विश्वाची अविरत सेवा सरांच्या माध्यमातून नक्कीच होत असते. अगदी 2 दिवस बिझी शेड्यूल मधून सरांचे आपल्याला मिळाले आणि तदनंतर एक सुमधुर आवाज सरांचा नक्कीच या मैदानावरती ऐकायला मिळाला. मनापासून धन्यवाद. वडकी प्रीमियर लीग संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने प्रवीण सरांचं देखील असणार आहे. अगदी सरांचं देखील मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत. गेले 2 दिवस सरांचा आवाज ऐकतोय. यावर्षी वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने नक्कीच सरांना आमंत्रित केलं. सर, कशी वाटली आमची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या बद्दल तुम्ही काय सांगशाल? तर नक्कीच काल मी सिन्नरला जाणार होतो, परंतु राजेश पवार आणि सचिन भाऊ तापकीर भाऊंचा नक्कीच कॉल झाला आणि त्यांनी सांगितलं स्पर्धेला पोहोचायचं. मला माहीत नव्हतं की या ठिकाणी हा पिच क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जी ओरम क्रिकेटला मजा येत नाही ना, ती मजा म्हणजे सगळ्या पद्धतीचं या ठिकाणी जे वातावरण तयार केलंय नाही का, पूर्णपणे लाईट्स लागलेले आहेत. जे आपण ओरम क्रिकेटला ट्रॉफीज पाहतो त्याच्यापेक्षा भव्य दिव्य ट्रॉफीज या ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे संयोजक फार मोठे कष्ट घेतात, मेहनत घेतात. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन मात्र या ठिकाणी जे केलं आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं, 2 दिवस समालोचनाची संधी दिली. सगळ्यांना मी धन्यवाद देईल आणि पुढल्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देईल. पुढच्या वर्षी नक्की येईल अमोल भाऊ. अशाच प्रकारचं आयोजन तुम्ही करत राहा. अप्रतिम स्पर्धा आहे. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. ऋषिकेश गायकवाड ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि आदरणीय प्रवीणजी गायकवाड सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण ऋषिकेशला वितरित करतोय. एक जबरदस्त खेळ ऋषिकेशचा पाहायला मिळाला आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने मात्र त्याला गौरवित केलं जाते. सामनावीर पुरस्काराने गौरवित केलं जाते. अगदी गायकवाडवाडी चॅम्पियन संघाने सामना विजयी केला आणि फार मोठा खारीचा वाटा ऋषिकेशचा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ आहे. ऋषिकेश, काय वाटतं या स्पर्धेबद्दल आणि आज जो तुमचा खेळ झालाय त्याबद्दल काय सांगशाल? थोडीशी भीती वाटत होती, पण नंतर खेळलो मी. चांगली मॅच झाली, त्यांनी पण चांगलं खेळलं. मला टीमचं खूप प्रोत्साहन मिळालं. अशीच पुढे बी प्रगती करू आम्ही. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. गायकवाडवाडी चॅम्पियन टीम तुम्हाला देखील असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सामन्यासाठी असतील. परंतु एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अगदी वडकी प्रीमियर लीग गतवर्षी देखील तुम्ही पाहिली, या वर्षी देखील पाहत आहेत आणि खेळत आहेत. काय आनंद आहे या वर्षीचा? या वर्षी जरा जास्तच आनंद मिळतोय. जरा खेळण्यात मजा येते. पहिलं वर्ष जरा हे गेलं, पण आता ह्या वर्षी जरा अपडेट आहे सगळे. स्पर्धेचा नक्कीच कालखंड ठरला गेला. त्या अगोदर सराव किती दिवस नक्कीच तुमच्या माध्यमातून झाला आणि तुमच्या संघाबद्दल काय सांगशाल? आमचं काय सांगू, आमचा सराव महिन्यापासून चालू आहे. म्हणजे टीम सगळी जोरदारच खेळते आमची. बॉलिंग जरा कच्ची पडते, करू आम्ही प्रयत्न. मैदान पण जरा यावेळेस बरं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा ऋषिकेश तुम्हाला देखील असतील आणि गायकवाडवाडी चॅम्पियन संघ तुम्हाला देखील असतील. मनापासून धन्यवाद. पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच राहिली आनंद या. अगदी जबरदस्त खेळलेत आणि एकतर्फी विजय. अगदी पहिल्या षटकामध्ये नक्कीच सामना संपवला वल्लवस्ती फायटर संघाने आणि आनंदाची जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आनंदाला या ठिकाणी आपण गौरवित करतोय. या दर्शन मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. अगदी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आनंद ठरले होते आणि संघाला नक्कीच आनंद मिळवून दिला आनंदाने आणि एक जबरदस्त खेळ करत मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण आनंदाला वितरित करतोय. मनापासून धन्यवाद.
बरं आनंद, तुम्ही आयोजक कमिटीमध्ये देखील आहे. सर्व खेळाडूंचं जे नक्कीच समन्वय आहे आणि तदनंतर सर्व खेळाडू खेळाडूवृत्तीने खेळतात, त्याबद्दल काय सांगशाल? वगैरे आहे सगळे व्यवस्थित. मला खेळाडूंनी पण सहभाग घेतला, सगळे सहकार्य करत आहेत. खेळायला वगैरे मजा येते. मनापासून धन्यवाद आनंद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सामन्यासाठी असतील. आज दिवस क्रमांक 2 आपण वडकी प्रीमियर लीगचा नक्कीच पाहिलाय आणि दुसऱ्या दिवसाची सांगता नक्कीच आज झालेली आहे. उद्या दिवस क्रमांक 3, उद्या देखील ठीक 8 वाजता पहिली मॅच सुरू होईल. 7:30 वाजता रिपोर्टिंग पहिल्या मॅचच्या पहिल्या टीमने पहिल्या 2 संघांनी करायचे याची देखील नोंद घ्या. वडकी प्रीमियर लीग कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ WPL आपण पाहतोय नक्कीच संपन्न होते. उद्या पहिली मॅच जी मैदानाच्या आतमध्ये पाहायची आहे. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. एका बाजूने 10वा मैल हिटर्स तर दुसऱ्या बाजूने पाटील वॉरियर्स. ही पहिली मॅच शार्प 8 वाजता उद्या आपल्याला नक्कीच खेळवायची आहे याची देखील नोंद घ्या आणि सर्व संघ वेळेत उपस्थित राहा. आजचा दिवस क्रमांक 2 आयोजकांच्या सूचनेनुसार संपला असं जाहीर करतो. उद्या भेटूया ठीक 8 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट. किंग